गांधी इर्विन पॅक्ट का होत असेल? का झालं असेल? गांधी इर्विन पॅक्ट 1931. डेट जर विचारले तर आय थिंक 5 मार्च 1931 ला गांधी आणि इर्विन मध्ये पॅक्ट झाले, बरोबर आहे. आता बघा, पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली फेल्युअर, गेली फेल्युअर, बरोबर आहे. आता ब्रिटन कडनं म्हणजे एकदम कॅबिनेट, पार्लमेंट किंवा राजा राणीकडनं, ठीक आहे, पीएम कडनं प्रेशर आहे इर्विनवर, राईट. प्रेशर कोणतं आहे की कुठल्याही हालतमध्ये काय कर, गांधीजींना म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसला लंडनला पाठवा, राईट. तर मला सांगा, गांधीजी एवढा सहजासहजी लंडनला जातील का? वरून त्यांनी लेटर काढलं की इंडियन नॅशनल काँग्रेसला पाठवा आणि त्यांनी मेसेज केला व्हॉट्सअपला, गांधीजी ठीक आहे ना, चला पॅकिंग करा आणि विजिट टू लंडन. असं होईल का एकाच दिवशी? एवढं पॉसिबल आहे? नाही, बिलकुल नाही आहे, समजलं ना. तर खूप काही डिस्कशन, खूप काही गोष्टी होतील, समझोता होईल, सोल्युशन निघेल आणि मग काय होईल की गांधीजी लंडनला जायला तयार होतील, बरोबर आहे. तीच गोष्ट झालेली आहे गांधी आणि इर्विन पॅक्ट मध्ये. इर्विन तर माहिती आहे आपले लॉर्ड इर्विन व्हायसरॉय आहे तेव्हाचे. गांधीजी माहिती आहे सध्या, गांधीजी म्हणजे आयएनसी आणि आयएनसी म्हणजे गांधीजी, राईट. 5 मार्च 1931 ला हा करार, हा पॅक्ट झालेला आहे. पण याची जी सुरुवात आहे ते लगभग 17 फेब्रुवारी 1931 पासून तर 5 मार्च 1931 किती दिवस झाले? 17 दिवस झाले. नाही. 17 दिवस झाले. 19 18 दिवस, ठीक आहे. तर एवढ्या दिवस जे काही झाले असतील तेवढा दिवस काय चाललेला आहे? डिस्कशन चाललं, डिस्कशन, बरोबर आहे. डिस्कशन कोणाकोणामध्ये? इर्विन असतील आणि गांधीजी असतील, बरोबर आहे. आता बघा, वरनं प्रेशर आलं इर्विनवर की काही करा, इंडियन नॅशनल काँग्रेसला सोडवा. आता इर्विन साहेब थोडेसे जमिनीवर उतरले, नाहीतर आधी गांधीजींनी 11 डिमांड दिलेल्या होत्या, मान्य केली एकही नाही केली, एकूण नाही घेतलं गांधीजीचं, बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी सिव्हिल डिसोबिडियन्स मूवमेंट चालू केली. आता वरून प्रेशर आहे म्हणून काय आहे की नाही यार, गांधीजींना म्हणवावं लागतं, बरोबर आहे. मग सगळ्यात आधी काय केलेलं आहे, गांधी जेलमध्ये होणार का बोलणी? नाही, गांधीजींना सोडावं लागेल ना आधी, बरोबर आहे. तर जेलमधून सोडलं आणि त्यानंतर मग बोलणी चालू झाली. जवळपास जे मधातले काही दिवस असतील 17-18 एवढा दिवस काय झालेला आहे, त्यांचं डिस्कशन चाललं. काही डिमांड इर्विननी गांधीजीकडे ठेवल्या, काही डिमांड गांधीजींनी इर्विनकडे ठेवल्या. दोघांमध्ये काहीतरी पॅक्ट झाला आणि मग गांधीजी कुठे गेले? लंडनला गेले, समजलेलं आहे. गांधीजींच्या तर आधीच डिमांड क्लिअर आहेत ना. 11 डिमांड इर्विनकडे दिल्या होत्या. ऑफकोर्स त्याच काही ना काही रिपीट करतील गांधीजी, समजलं ना. तर आता इथं अशी गोष्ट आहे की ते म्हणतात ना की सध्या जे पगडा आहे तो थोडासा ब्रिटनचा झुकलेला होता, त्याला गरज होती इंडियन नॅशनल काँग्रेस आणि गांधीजींची, बरोबर आहे. आणि या टाइमला जर असं झालं असतं की नाही, आम्हाला कोणताही पॅक्ट मंजूर नाही, मी जेलातच राहतो, मी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला येत नाही, समजलं ना. हे काय झालं असतं, हे थोडंसं जीत ज्याला म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं एक काम झालं असतं. पण कधी कधी पॉलिटिकल स्टँड घ्यावे लागतात, बरोबर आहे ना. तर गांधीजींनी जे घेतलेलं आहे ते पॉलिटिकल स्टँड आहे, एकदम म्हणजे खूप खिचून असं काहीच होत नसतं, समजलं ना. तर त्यांनी काय घेतला? पॉलिटिकल स्टँड घेतला. ऑफकोर्स इंडियन नॅशनल काँग्रेससोबत बोलणी झाली, समजलं ना. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं एकूण घेऊन एक फायनल असं समजलं की गांधीजी आता सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला लंडनला जातात, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे आहे की इर्विननी गांधीजीकडे कुठल्या डिमांड ठेवलेल्या होत्या आणि गांधीजींनी इर्विनकडे कुठल्या डिमांड ठेवल्या, त्याच्यापैकी किती डिमांडवर पॅक्ट झाला, समझोता झाला, मानला गेला आणि गांधीजी लंडनला गेले,
समजलंय ना? आता इर्विननी काय म्हटलेलं आहे, इर्विनचे जे आहे बोलणं सरळ आहे. काय आहे, एकतर आहे की स्टॉप म्हणू शकतो आपण, स्टॉप दी सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. आज पूर्ण नाही लिहित मी, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट शॉर्ट मध्ये लिहिलं, समजून घ्या. सीडीएम, राईट. स्टॉप दी सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट इमिजिएटली, राईट. आणि त्यानंतर कुठे चला, लंडनला चला. बरोबर आहे. सेकंड आहे की लंडनला कशाला, फॉर अटेंडिंग सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स. समजलं ना? सेकंड राउंड टेबल कॉन्फरन्स. ओके. ह्या दोन डिमांड आहेत इर्विनच्या. बरोबर आहे. आता गांधीजींनी कोणत्या डिमांड ठेवलेल्या आहे? गांधीजीकडे तर खूप मोठी पॉलिसी होती, सगळ्याच थोडी मान्य होते. समजलं ना? पहिली होती की रिलीज पॉलिटिकल प्रिझनर्स. बघा महत्वाची आहे, याच्यावर थोडंसं भांडण सुद्धा झाले होते. प्रिझनर्स, ठीक आहे. रिलीज पॉलिटिकल प्रिझनर्स. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट मध्ये जे आंदोलनकारी जेलमध्ये गेलेले होते त्यांना सोडवा, त्यांना रिलीज करा. पण कोणते? पॉलिटिकल प्रिझनर्स, ज्यांच्यावर हिंसाचे केसेस आहेत ते नाही. तुम्हाला ना, म्हणजे भगत सिंग, राजगुरू, सुखदेव नाही. सर त्यांनी पर्सनल लेटर पण लिहिलं होतं ना. ही नंतरची गोष्ट आहे, पण याच्यामध्ये तसा मुद्दा नाही आहे. फक्त एवढंच आहे की पॉलिटिकल प्रिझनर्सना सोडवा, रिलीज करा. ठीक आहे. प्लस होतं त्यांची प्रॉपर्टी जे जप्त केलेली आहे ते प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करा, सोडवा. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर होतं की टू परमिट टू मेक सॉल्ट. समजलं ना? की सॉल्ट बनवण्याची परमिशन द्या, प्रोड्यूस सॉल्ट टू मेक द सॉल्ट. बरोबर आहे ना? अशा प्रकारच्या डिमांड केलेल्या होत्या. आणि ऑफकोर्स जवळपास एवढ्या डिमांड मंजूर झालेल्या आहेत. किती प्रमाणात झाला, काय प्रमाणात झाला ते एवढं नाही आहे की 100%च होईल, कारण की गांधीजी गेल्यावर भारतामध्ये आंदोलन चालूच होते. समजलं ना? कुठे कुठे मारपीट वगैरे जे काही लागते ते चालूच होते. पॉलिटिकल प्रिझनर्सना आम्ही सोडू अशा प्रकारे आश्वासन देण्यात आलं. प्रॉपर्टी, त्यांची जे प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ते आम्ही सोडू. आणि त्याच्यानंतर होतं की मीठ बनवण्याची परमिशन हे आम्ही देऊ. पण कशासाठी हे महत्त्वाचं आहे, नॉट फॉर कमर्शियल यूज, नॉट फॉर कमर्शियल यूज. ठीक आहे. मग कशासाठी? फक्त सेल्फ यूज, राईट. म्हणजे कमर्शियल यूज साठी नाही आहे, विकण्यासाठी नाही आहे. समजलं ना? फक्त आपल्याला रोज जे जीवनावश्यक वस्तूंमध्ये जे मीठ महत्त्वाचं आहे, आपल्या भाजीमध्ये, पुण्यामध्ये जे काही आपण टाकतो स्वतःच्या याच्यासाठी, समजलं ना? तेवढीच परमिशन दिलेली आहे. स्वतः पुरतं बनवा, विकायचं नाही. समजलं ना? अशा प्रकारचं या डिमांड झाल्या. इंडियन नॅशनल काँग्रेसने हिरवी झेंडी दिली, राईट. आणि या सगळं डिस्कशनला बघा किती दिवस लागले. एका दिवशी होणार का? गांधीजी सुद्धा अडून बसतील ना, कारण की गांधीजी त्याला खूप मोठ्या डिमांड होते. बरोबर आहे. आणि एकदम म्हणजे असं मीठ बनवण्याची परमिशन द्या, स्वतःच्या यूजसाठी, नॉट कमर्शियल. कारण की इथं मोनोपॉली ब्रेक होणार होती डायरेक्ट. जी मोनोपॉली आहे ना, ठीक आहे, ती काय होणार होती? ब्रेक होणार होती ब्रिटनची. तरीही तेच एक चांगले स्टेप गांधीजींनी घेतलेली आहे. मीठ बनवण्याची पहिल्यांदा परमिशन भेटलेली आहे. समजलंय ना? पॉलिटिकल प्रिझनर जे जेलमध्ये होते त्यांना सोडलं गेलेलं आहे, राईट. त्यांची प्रॉपर्टी रिलीज करून दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गांधी इर्विन पॅक्टमध्ये, राईट. आणि इर्विनने म्हटलं की तुम्हाला आता मी तर सगळ्या गोष्टी मान्य करतो, पण तुम्हाला सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट मागे घ्यावी लागेल, स्टॉप करावी लागेल. गांधीजींनी म्हटलं यस, मी सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट कॅन्सल करतो, म्हणजे मागे घेतो. समजलं आहे. आणि मी तुमच्यासोबत लंडनला आहे. चला लंडन फिरू. नमस्ते लंडन. आहे ना? यालाच म्हटलं जाते हिस्ट्रीमध्ये गांधी इर्विन पॅक्ट. आता क्वेश्चन कशा प्रकारे तयार होतात काय लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात आधी हा सिक्वेन्स की गांधी इर्विन पॅक्ट हा 1930 ते 31 किंवा पुणे पॅक्ट याच्या मधात कुठे बसतो. बरोबर आहे ना? तर लक्षात ठेवा फर्स्ट राउंड टेबल कॉन्फरन्स, त्याच्यानंतर येतो गांधी इर्विन पॅक्ट. बरोबर आहे. डेट थोडंसं बघून घ्या, लक्षात राहिले तर चांगलं आहे.
त्यानंतर गांधी मिल्क पॅक्ट मध्ये काय घडलेलं आहे ते लक्षात ठेवा. गांधीजी लंडनला गेलेले आहेत आणि सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट भारतामध्ये थांबलेली आहे. गांधीजींनी स्वतः थांबवलेली आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर गांधीजींच्या ज्या डिमांड होत्या त्या सुद्धा लक्षात ठेवा. इथे कुठेही नाही आहे ज्यांनी हिंसा केलेली आहे क्रांतिकारी लोक की त्यांना रिलीज करा म्हणून स्पेसिफिक लिहिलेलं आहे की रिलीज दी पॉलिटिकल प्रिझनर्स. जे आंदोलनकारी आहेत, जे आंदोलन करता करता सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट करता करता जेलमध्ये गेलेले आहेत, समजलं ना. टॅक्स नाही दिला तर त्यांची प्रॉपर्टी जप्त केलेली आहे, त्यांचे घरं असतील, गुरंढोरं असतील, घरचे फॅन असतील, हो ना, जे जप्त केलेली आहे ते प्रॉपर्टी त्यांनी सोडलेली आहे. आणि त्यानंतर समुद्राच्या बाजूने राहणारे लोक, समजलंय ना, त्यांना मीठ बनवण्याची परमिशन दिलेली आहे, पण फक्त त्यांच्या स्वतःच्या यूजसाठी, विकण्यासाठी नाही, नॉट ऑन कमर्शियल बेस. बरोबर आहे. एवढ्या गोष्टी मान्य झाल्या आणि मग आता गांधीजी जाते कुठे तर लंडनला. हो ना, हाच गांधी मिल्क पॅक्ट आहे. बाकी घेऊन द्या.